नमस्कार, मी स्वामिनी ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिगिनर्ससाठी लिप्पन आर्ट करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। लिप्पन आर्ट करण्यासाठी मी सगळ्यात आधी हा सर्क्युलर MDF बोर्ड वापरते आणि या बोर्डवरती मी जे डिझाइन आपल्याला करायचं आहे तर ते मी राउंडर वापरून मार्क करून घेणार आहे। तुम्ही कुठलाही डिझाइन घेऊ शकता। मी इकडे फक्त सेमी सर्कल्स काढलेले आहेत वेगवेगळ्या लेआउटमध्ये। लिप्पन आर्टसाठी आपल्याला हा मोल्डेड क्ले वापरायचा आहे आणि ही काही लिप्पन आर्टचे टूल्स आहेत आणि टाल्कम पावडर आपल्याला वापरायची आहे। तर हा मोल्डेड क्ले आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा जो ग्रे कलर येतो तो कलर येईपर्यंत आपल्याला तो मिक्स करत राहायचा आहे। तुम्ही बोटाने सुद्धा या लाईन्स करू शकता। त्याच्या ज्या लेवल्स आहेत त्या जर नीट येत नसतील तर तुम्ही असा स्पंजचा वापर सुद्धा करू शकता। मी जसं मार्किंग केलेलं आहे त्याप्रमाणे आधी फेविकॉल लावतेय आणि त्याच्यानंतर या मोल्डेड क्लेच्या लाईन्स पेस्ट करायला सुरुवात करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लिप्पन आर्टचं जे डिझाइन तुम्ही निवडलेलं आहे ते आपल्याला पहिल्यांदा फेविकॉल लावल्यानंतर हा मोल्डेड क्ले आपल्याला त्याच्यावरती पेस्ट करायचा आहे आणि थोडंसं एकीकडे मी फिनिशिंग करतेय तर त्या पद्धतीने ते फिनिशिंग सुद्धा करायचं आहे। हीच प्रोसेस आपल्याला सगळ्या सेमी सर्कल्सना रिपीट करायची आहे, त्यामुळे ती प्रोसेस मी टाइम लॅप्समध्ये दाखवलेली आहे। सगळं लिप्पन आर्ट पूर्ण झाल्यानंतर ते छान वाळल्यानंतर आपल्याला याच्यावरती टेक्स्चर व्हाईट वापरायचा आहे आणि खूप प्लेन असा व्हाईट कलर आपल्याला देऊन घ्यायचा आहे। तुमच्याकडे टेक्स्चर व्हाईट नसेल तर तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक कलर पण वापरू शकता। त्याच्यानंतर मी आता कलर द्यायला सुरुवात करणार आहे। बिगिनर्ससाठी लिप्पन आर्ट आपण जेव्हा करतो तर तेव्हा जास्तीत जास्त ब्राईट कलर जेवढे वापरू तेवढं आपलं आर्टवर्क खूप छान दिसतं आणि आपल्याला खूप छान असा एक कॉन्फिडन्स येतो की आपण खूप सुंदर असा आर्टवर्क करू शकतो। रेड ॲक्रेलिक कलर वापरलाय, त्याच्यानंतर ब्लू ॲक्रेलिक कलर वापरलाय। प्रत्येक शेडचे 2 ते 3 लेयर्स देतेय जेणेकरून सगळे रंग जे आहेत ते खूप ब्राईट दिसतील। त्याच्यानंतर मी ग्रीन आणि येलो कलर पण वापरलेला आहे आणि मी तेच कॉम्बिनेशन सगळ्या सेमी सर्कल्सना केलेलं आहे। त्याचे पण मी 2 ते 3 लेयर्स दिलेले आहेत। कलर देऊन झाल्यानंतर आपल्या ज्या मोल्डेड क्लेच्या लाईन्स आपण तयार केलेल्या आहेत तर त्याला जो आपण व्हाईट कलर दिलेला आहे तो परत एकदा द्यायचा, थोडंसं फिनिशिंग करायचं। मी आत्ता सुरुवातीला दाखवलं तसं ब्रश वापरू शकता किंवा तुम्ही छोट्या स्पंजचा सुद्धा वापर करू शकता। प्रत्येक लाईनला तुम्ही व्हाईट ॲक्रेलिक कलर देऊन घ्यायचा आहे फिनिशिंगसाठी। हे सगळं झाल्यानंतर आपल्याला आता या पूर्ण आर्टवर्कला वॉर्निश लावायचं आहे, त्यामुळे एक पूर्ण वॉर्निशचा लेयर मी आता देऊन घेणार आहे। ते झाल्यानंतर आता जे मिरर वर्क आहे त्याची आपण सुरुवात करणार आहोत। तर जसे शेप्स आहेत, जशी जागा आहे त्यानुसार मी मिररचं डिझाइन करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी सर्क्युलर मिरर लावलेला आहे। त्याच्यानंतर काही डायमंड शेपचे मी मिरर वापरलेले आहेत, काही स्क्वेअर शेप वापरलेले आहेत। डायमंड शेप्स जे आहेत तर त्याच्या वेगवेगळ्या साइजेस आहेत आणि काही मिरर्स मी थोडेसे तिरके लावलेले आहेत जेणेकरून मध्ये आपल्याला खूप छान असं डिझाइन करायचं आहे। इकडे मी अल्टरनेट कॉम्बिनेशन पण केलेलं आहे डायमंड शेप आणि स्क्वेअर शेपचं। आता हे मिरर्स लावून झालेले आहेत आणि खूप छान दिसतंय।
पण ह्याच्यामध्ये थोडंसं डिटेलिंग करायचं असेल तर तुम्ही डॉट मंडालाचा वापर करू शकता. व्हाईट ॲक्रेलिक कलरनी मी इकडे प्रत्येक मिररच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे फक्त व्हाईट डॉट्सनी मी डिझाईन करणार आहे. लिप्पन आर्टसाठी तुम्हाला जे जे साहित्य लागणार आहे, जे मटेरियल लागणार आहे, तर ते तुम्ही लोकल मार्केटमधनं घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता. सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. हे जे मी व्हाईट डॉट्स इकडे करते तर मिरर्सचे जे शेप्स आहेत तर त्यानुसार मी व्हाईट कलरचे डॉट्स देते. आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक कलरवरती व्हाईट कलर खूप उठून दिसतोय. येलो कलरवरती आपण डॉट्स देणार नाही आहोत कारण की तो ऑलरेडी ब्राईट कलर आहे, त्यामुळे येलोवरती व्हाईट कलरचे डॉट्स उठून दिसणार नाही आहेत. रेड कलरमध्ये मी असे नुसते डॉट्स वापरून अशी छोटी फुलं तयार केलेली आहेत आणि हे डिझाईन खूप सुंदर दिसतंय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिगिनर्ससाठी लिप्पन आर्ट बघितलेला आहे. तुम्ही कमी मिरर्स वापरून जास्त तुम्हाला डॉट मंडाला हा प्रकार सोपा वाटत असेल तरी तुम्ही करू शकता किंवा जास्त मिरर्स वापरून फक्त सिंगल डॉटचं डिझाईनसुद्धा करू शकता. आणि अशा पद्धतीने बिगिनर्ससाठी लिप्पन आर्ट तयार झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.